या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। मराठवाड्यामध्ये आता महाबळेश्वरच्या थंड हवेत पिकणारी स्ट्रॉबेरी आता शेतकरी प्रयोग म्हणून यशस्वीरित्या पिकवू लागलेत। असं स्ट्रॉबेरी आणि मराठवाडा हे समीकरण ऐकताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण हो, नांदेड जिल्ह्यानंतर आता हिंगोली जिल्ह्याच्या दुर्गम असलेल्या कळमनुरी या आदिवासी बहुल तालुक्यातही स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वीरित्या होऊ लागली आहे। तालुका कृषी अधिकारी के.एम. जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग यशस्वी झालाय। पाहूयात त्यावर केलेला एक खास रिपोर्ट। आपण आलोय हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यामध्ये। एक छोटस गाव आहे कवडा। डोंगराळ भागात अत्यंत छोटस गाव असलेलं आहे हे, आणि इथल्या शेतकऱ्यांनी एक आधुनिक प्रयोग केलाय। तो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की मराठवाड्याचं तापमान किती जास्त आहे। महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने येते, कारण महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि तिथे स्ट्रॉबेरीसाठी पोषक वातावरण आहे। पण मराठवाड्याच्या सारख्या ठिकाणी जेव्हा उच्च तापमान जिथे असतं, आता मार्च महिना सुरू आहे, तेव्हा साधारण इथलं तापमान 30°C पर्यंत जात असेल, आणि याच्यानंतर एप्रिल मध्ये हे तापमान अजून वाढणार आहे। पण अशा ठिकाणी स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग होऊ शकतो, हे इथल्या शेतकऱ्यांनी करून दाखवले। आपण पाहू शकता, हा एक 10 गुंठ्याचा स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे। यांनी हा प्रायोगिक तत्वावर जरी केला असेल तरी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे, आणि तोही कमीत कमी रासायनिक निविष्ठांचा वापर करून, आणि तोही इथल्या हिंगोली, परभणी आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये या स्ट्रॉबेरीची विक्री केली जाते। यासाठी त्यांना कृषी विभागाचं चांगलं मार्गदर्शन लाभलेलं आहे। कृषी विभागाचे कृषी अधिकारी के.एम. जाधव सर यांनी यांना योग्य मार्गदर्शन केलं। ही स्ट्रॉबेरीचं रोप कुठून आणायचं, हा मदर प्लांट कुठून आणायचे, यापासून ते आता विक्री व्यवस्थेपर्यंत त्यांच्यासोबत ते आहेत। आणि इथले शेतकरी अत्यंत उत्साहाने आणि जिद्दीने हा प्रयोग करतायत। त्यांच्या या प्रयोगासाठी टाइम टू टाइमच्या शुभेच्छा। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी या मागास आणि आदिवासी बहुल तालुक्यात शेती आणि तिथली पिकं सुद्धा फार आघाडीची नाहीयेत, पण इथल्या शेतकऱ्यांचे विचार मात्र नक्कीच प्रगत आहेत। कळमनुरी तालुक्यात असलेल्या कवडा या आदिवासी बहुल गावामध्ये तरुण मात्र कृती आणि विचाराने प्रगत आहेत, म्हणून त्यांनी कृषी विभागाने केवळ कल्पना देताच स्ट्रॉबेरी सारख्या नाजूक पिकाच्या लागवडीचा तात्काळ निर्णय घेतला। या आदिवासी बांधवांनी महाबळेश्वरकडे जाऊन स्ट्रॉबेरीची रोपं आणून त्याची लागवड केली। नमस्कार, माझं नाव कृष्णा सुभाष पुढे। मी जय बिरसा मुंडा शेतकरी गटाचा सदस्य आहे। माझा पाणी फाउंडेशन, आम्ही गेले 7 वर्षापासून काम करत आहे पाणी फाउंडेशन सोबत। आणि सुरुवातीला आमच्या गावामध्ये पाण्याचा खूप तुटवडा होता। त्यामध्ये आम्ही पाणी फाउंडेशनचं वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये डीप सीसीटी, नाली खोलीकरण, तळे खोलीकरण, वनराई बंधारे इत्यादी कामे आम्ही केली। आणि गावामध्ये पाण्याची वाढ झाली। त्याच्यानंतर मग जे आम्हाला पीक, जे हंगामी पीक आमचं व्हायचं नाही, ते हंगामी पीक आम्ही घेऊ लागलो। त्यानंतर 2022 मध्ये पाणी फाउंडेशनने फार्मर कप स्पर्धा आयोजित केली। त्या स्पर्धेमध्ये आम्ही सुरुवातीला गटाची स्थापना केली, जय बिरसा मुंडा शेतकरी गट। आणि त्यामध्ये आम्ही 12 सदस्य होतो। 12 सदस्यांनी आम्ही मिळून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे, उत्पन्न वाढ करणे, निविष्ठा एकत्रित खरेदी करणे, विक्री एकत्रित करणे, आणि त्या माध्यमातून आम्ही भरघोस उत्पन्न घेतलं, नफा मिळवला। आणि त्याचबरोबर आम्ही 2023-24 मध्ये
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला, सत्यमेव जयते फार्मर कप 2023-24 मध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही एकत्रित काम करून आमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्याच्यामधून आम्ही नंतर आम्ही मधमाशी पालन करण्याचं ठरवलं होतं. प्रशिक्षण वगैरे घेतलं. त्यानंतर जाधव सरांचा आमचा परिचय झाला प्रशिक्षणादरम्यान. त्यानंतर आम्हाला जाधव सरांनी स्ट्रॉबेरीचं ओळख करून दिली, म्हणजे आपल्याकडे प्रयोग तत्वावर आपण स्ट्रॉबेरी घेऊ शकतो, तर तुमची इच्छा आहे का? तर आम्ही त्यांना होकार दिला. 2 दिवसामध्ये आम्ही नियोजन केलं आणि स्ट्रॉबेरी प्लॉटला भेट दिली. भेट दिल्यानंतर आम्ही वापस आलो. आम्ही सर्व पॉझिटिव्ह झालो. आम्हाला म्हणजे आपल्यामध्ये उत्साह निर्माण झाला, आपण करू शकतो, आपण केलं पाहिजे. फक्त आमची एकच बाजू अशी होती की आर्थिक बाजू आमची कमकुवत होती, पण आम्ही तिला न घाबरता स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घ्यायचं ठरवलं. आणि 2 दिवसात सरांशी संपर्क साधून रोप वगैरे बोलवले. रोप बोलवून आम्ही सर्व शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन स्ट्रॉबेरीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अगोदर उत्पन्न घेतलं होतं स्ट्रॉबेरीचं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे जीवामृत आहे आणि हे आम्ही दर 8 दिवसाला स्ट्रॉबेरीला देतो. याची आम्ही जीवामृत 8 दिवसा अगोदर टाकतो याच्यामध्ये बनवायला. बनवल्यानंतर याला आपण 7 दिवसानंतर चाळणी करून 200 लिटरच्या टाकीमध्ये मिसळून ते आपण पंपाद्वारे ड्रिपने सोडून देतो. आणि याच्यामुळे आमचे खूप मोठ्या प्रमाणात खताची आणि इतर रासायनिक खतांची बचत झालेली आहे. क्वालिटीला काय फरक पडला? क्वालिटीला याच्यामध्ये चव जी आहे ती म्हणजे गोड आणि मार्केटपेक्षा जी स्ट्रॉबेरी ते मार्केटमध्ये. जून महिन्यापासून याची तयारी सुरू होती. कवडा गावातला बिरसा मुंडा शेतकरी गटाने जेमतेम अर्धा एकरात स्ट्रॉबेरी. आज मार्च महिना स्ट्रॉबेरी पिकाचा अंतिम हंगाम सुरू आहे. 20 गुंठ्यात जवळपास 70 ते 80 हजार रुपयाचं उत्पन्न. मी परमेश्वर ज्ञानोजी माहोरे, जय बिरसा मुंडा शेतकरी गट यातील. तर रासायनिक म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिकनच आम्ही स्ट्रॉबेरी ही पीक पिकवलंय. 100% तर रासायनिक येत नाही, थोडंफार म्हणजे 10%, 5% गरज लागली तरच आम्ही फवारा मारतो. हा, आम्ही आता इथे 200 लिटरची टाकी आहे, ते त्याच्यात जीवामृत बनवलंय. निंबोळी अर्कचा स्प्रे मारतो, दसपर्णीचा स्प्रे मारतो आणि चिकट सापळे लावलेले आहेत. आता ही चिकट सापळेची 3री वेळ आहे बसवण्याची. 2दा बसून हे केलेत, आज ही 3री बारी. किती फरक पडला याच्यामुळं सर स्प्रेला म्हणजे जे बारीकाचे तुडतुडे आहेत, हे आहे किडे आहेत, ते चिकट सापळ्याला चिटकतात. स्प्रेचा तितका लय गरज पडत नाही ते मारायची. 8 दिवसाला 15 दिवसाला जर स्प्रे मारायची गरज पडत असेल तर तिथे 8 दिवसावर, म्हणजे 8 दिवसावर येत असेल तर ती 15 दिवसावर महिन्यावर. निंबोळी अर्क वगैरे मारले? निंबोळी अर्क मारल्यानंतर कळा राहते, हिरवीगार झाड, पानं टवटवीत राहतात, त्याचे जरट पान दिसत नाही, रोग कमी होते त्याच्यामुळे. किती फरक पडला? चवीला खूप चांगला फरक, चांगली चव आहे याची. म्हणजे आता बाजारापेक्षा आम्ही जर ऑर्गॅनिक पिकवतो त्याच्यामध्ये कसं चवीला थोडी चांगली, चवी बी चांगली आहे आणि टिकायला पण व्यवस्थित टिकते, खराब. तर आता आमच्या गटामध्ये तर 10-10 गुंठ्याचा प्लॅन आहे लावण्याचा पुढच्या वर्षी. पण बाजूचे जे वेगळे शेतकरी आहेत, ज्या प्लॉटला दररोज भेट देतात, तोडणी करता वेळेस येतात, पाहतात कसं काय नियोजन केलंय कसं नाही, आणि पुढच्या वर्षी बी आम्हाला पण सांगा रोप आणताना, रोप तयार करताना. तर त्याची अजून समजा लावण्याची इच्छा आहे गावामध्ये. समजा कवडा गावातील बिरसा मुंडा शेतकरी गटाचे सदस्य स्ट्रॉबेरीची हिंगोली शहरात, काही प्रमाणात परभणी शहरात आणि स्थानिक आठवडी बाजारामध्ये विक्री करतायत. हिंगोली सारख्या मागास भागातल्या आठवडी बाजारात आंबट गोड स्ट्रॉबेरीची चव चाखायला मिळते. तर पहिले पीक म्हणजे सोयाबीन घेत होतो, कापूस, ते पहिले म्हणजे आता पारंपरिक पद्धतीने होता. पण यावर्षी आम्ही म्हणलं काहीतरी नवीन
आता आम्ही समजा याच्यामध्ये गट तयार केला, गटामधून जर नवीन काहीतरी करावं असं वाटलं होतं आम्हाला. पण नवीन काय करण्यापेक्षा मग आम्हाला असं आम्ही नवीन काय करायचं असं की आमच्या डोक्यामध्ये काही कल्पना येत नव्हती. मग तेवढ्यात आमच्या तालुका कृषी अधिकारी राजू सरांसोबत भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समजा त्यांनी आम्हाला पण नवीन मग काय करायची आयडिया सांगितली त्यांनी. मग त्यांच्यापासून आम्ही यावर्षी डेमो प्लॉट म्हणून आता पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे लागवड करायची म्हणून रोप विकत आणायची. पण आम्ही ज्यावेळेस रोप विकत आणली तेवढं आम्हाला माहिती नव्हती, कमी माहिती होती समजा की बा रोप कसे पाहणं लागतील, चांगले कसे राहतात काय नाही. यावर्षी थोडं आम्हाला रोप पण जरा थोडे म्हणजे लो क्वालिटीचे भेटले. त्याच्यामधून पण थोडंफार आमचं उत्पन्न थोडं कमी झालेलं आहे. पण याच्या पुढे आम्ही समजा आता आम्हाला याच्यामध्ये काय काय चुका व्हायला काय नाही हे सगळं आम्हाला समजा अनुभवाला भेटत आहे आता सध्या. आणि याच्यानंतर पुढच्या वेळेस आम्ही चांगले याच्यापेक्षा करून दाखवू. पैसे मिळाले का तरी? हो सर, सध्या होतो आपलं खर्च निघून सनी आम्हाला सध्या हा सध्या 10 गुंठ्याचा आहे आणि पुढच्याला समजा प्रत्येक सदस्य 10-10 गुंठे लावणार आहेत. किती करताय पुढच्या वर्षी? म्हणजे जवळपास आमचं 3 एकरच्या जवळपास होईल सगळं पुढच्या. हा पुढच्या म्हणजे यावर्षी माल कमी असल्यामुळे आम्ही सध्या 2-3 जिल्ह्यामध्ये विकतोय, समजा नांदेडला, हिंगोली, परभणी. पण पुढच्या वेळेस माल जास्त असल्यावर आम्ही इकडे तिकडे समजा. सर याची विक्री सर आम्ही हिंगोलीमध्ये करतो सर. हिंगोलीमध्ये SRB समोर स्टॉल आहे सर आमचा, त्या ठिकाणी करतो सर. काय भावना? सर याची जवळपास 200 ग्राम जे वॅलेट बॉक्स आहे का, त्या बॉक्स मध्ये आम्ही हे करतो, विक्री करतो. ते 100 रुपयाला बॉक्स विकतो सर. हा सर. किलो काय जाते? सर ते बॉक्स प्रमाणे जर लावलं तर 500 रुपये किलोनी पडते. पण बॉक्स मध्ये सर एखाद्या बॉक्स मध्ये जास्त बसते, थोडी कमी होते. नाही सर, आता जर सर आम्ही काल पण गेलो होतो मार्केटला, तर तिथे एका मॅडमने सांगितलं की मार्केटमध्ये पण स्ट्रॉबेरी खूप आहेत, पण आम्हाला ही नैसर्गिक स्ट्रॉबेरी समजा तिकडची त्या साईडची मार्केटची स्ट्रॉबेरी आहे का सर, ती महाबळेश्वर त्या साईडने येते, थोडं हे होऊन येते. ती आपली जवळची स्ट्रॉबेरी आहे, त्यांना पण चांगले वाटले सर. ज्यांनी एक वेळेस घेतली का त्यांनी डबल कृषी विभागाने आणि त्यांच्या चमूने या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. प्लास्टिक मल्चिंग पेपरचा आणि ठिबकचा वापर करून त्यांनी सरीवर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. समतोल प्रमाणात रासायनिक खतांबरोबरच जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यासारख्या सेंद्रिय निविष्ठांचा वापरही जास्त प्रमाणात केलाय. याचबरोबर कीड नियंत्रणासाठी त्यांनी कामगंध सापळे यासारख्या गोष्टी. कळमनुरी तालुका तसा मागास आहे, आदिवासी शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि होल्डिंगही कमी आहे. परंतु जे शेतकरी आहेत ते भाजीपाला उत्पादन घेतात आणि हातविक्री करतात. हा एक जमेची बाजू आहे. म्हणजे ज्यांना मिरचीमध्ये अनुभव आहे, ज्यांना टोमॅटोमध्ये अनुभव आहे, ते निश्चितपणे स्ट्रॉबेरी घेऊ शकतात. असं ज्यावेळेस मी स्ट्रॉबेरी घेणारे शेतकरी आहेत वाईमधले, त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला हा कॉन्फिडन्स दिला की साहेब, तुमच्याकडे जर मिरची होत असेल, तुमच्याकडे जर टोमॅटो होत असेल, तर तुम्ही स्ट्रॉबेरी निश्चितपणे घेऊ शकता, फार अवघड नाहीये. आणि ते ह्या वर्षी आम्ही प्रयोग केल्यानंतर लक्षात आलं की निश्चितपणे हे पीक सोपं आहे, फार अवघड नाही. फक्त वातावरण आहे, वातावरणासाठी लागवडीची वेळ न चुकता आणि आपल्याकडे येणारी व्हरायटी जी आहे, आपल्याकडे थोडंसं मार्चच्या नंतर किंवा फेब्रुवारीच्या नंतर थोडंसं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. तर आपल्या भागाला येणाऱ्या व्हरायटी ज्या आहेत तशी व्हरायटीची आपण निवड केली तर आपण निश्चितपणे हे घेऊ शकतो, याचा मला विश्वास वाटतो. कोणती व्हरायटी चालते चांगली? ही विंटर डाऊन म्हणून व्हरायटी आहे. ही थोडीशी टेम्परेचर जास्त सहन करते आणि साधारण 35-40 डिग्री. 2 गोष्टीची आम्हाला अडचण आली ह्या वर्षी. ज्यावेळेस आम्ही लागवड केली तर ह्या वर्षी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये पाऊस खूप होता, त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत जमीन तयार होणं शक्यच नव्हतं. नोव्हेंबरमध्ये रोपं उपलब्ध करणे, लागवड करणे, त्यामुळे आम्हाला रोपं जी आहेत थोडीशी ओव्हर मॅच्युअर मिळाली. एक त्याच्यानंतर लागवडीचं अंतर आम्हाला कल्पना नव्हती. लागवडीचं अंतर लागवड करायच्यानंतर लागवडीच्या अंतरामध्ये चूक झाली, आता आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि बेडवर जे इनलाईन ड्रिपर आहे त्याचे अंतर थोडंसं आमचं चुकलेलं आहे. परंतु ह्या चुका आम्हाला पुढच्या वर्षी निश्चितपणे रेक्टिफाय करता येतील आणि आम्ही पुढच्या वर्षी यावर्षी आपण स्ट्रॉबेरीसाठी जे रोपं आणलेत ते रोपं आपण वाईवरून आणलेत. परंतु रोपं तयार करणे फार अवघड नाहीये. बारडमधले जे शेतकरी आहेत, बालाजी उपरवार, त्यांच्याकडून आम्ही माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की आपण ह्या इथे रोपं तयार करू शकतो. तर पुढच्या वर्षी आमचा मानस आहे की मदर प्लांट्स जे आहेत ते वाईवरनं मागवायचे आणि आम्हाला जे लागतील रोपं ते आम्ही स्वतःचे रोपं स्वतः तयार करणार. ह्या वर्षीची आमची जी चूक झाली की ह्या वर्षी पाऊस खूप होता, नोव्हेंबरमध्ये लागवड झाली. ऍक्च्युअली ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागवड होणं अपेक्षित आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 2 महिने याच्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा पिरियड आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 4 महिने याचे प्रोडक्शनचा काळ आहे. म्हणजे त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी थंडी असते आणि मालाची क्वालिटी अतिशय चांगली येते, असा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
तर ह्या वर्षी झालेल्या चुका आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच दुरुस्त करणार आहोत. आणि हे छोट्या शेतकऱ्यासाठी अर्थकारणाला हातभार देणारं निश्चितपणे पीक आहे. 400 रुपये किलो स्ट्रॉबेरी कुठेही जात नाही. आणि आपण जे मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी घेतोय ती कुठून तरी बाहेरून येते, त्याची ती क्वालिटी मिळत नाही. परंतु आपण जर आपलंच प्रोडक्ट केलं आणि आपण इथेच विक्री केली तर फ्रेश स्ट्रॉबेरी ग्राहकाला मिळेल आणि शेतकऱ्याच्या खिशात 4 पैसे निश्चितपणे मिळतील असं मला विश्वास. यावर्षी आम्ही जी लागवड केली ते लागवडीचा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे पुढच्या वर्षी लागवडीचा मानस व्यक्त केलेला आहे. तर त्यांना पुढच्या वर्षी रोपांचा जो पुरवठा आहे आम्हीच करू असं आमचं MIDH म्हणून जी आपली शासनाची योजना आहे त्या योजनेमध्ये क्षेत्र विस्तारामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान आहे. यावर्षी थोडंसं लेट निर्णय घेतल्यामुळे आम्हाला त्या MIDH मध्ये महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करता आला नाही. परंतु पुढच्या वर्षी जे कोणी शेतकरी इच्छुक आहेत त्यांना मी आवाहन करतो एप्रिल मे मध्ये त्यांनी त्यासाठी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज करावा, जेणेकरून लागवडीची ज्यावेळेस वेळ येईल तोपर्यंत आपली पूर्वसंमतीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि आपण थोडाफार खर्च 100% म्हणत नाही मी, पण आपण जो खर्च करतो लागवडीसाठी त्यातला किमान 50% खर्च आपण शासकीय मदतीने पूर्ण करू शकतो. येत्या हंगामात कळमनुरी तालुक्यातल्या कवडा या आदिवासी बहुल गावामध्ये स्ट्रॉबेरीचं पीक आणि क्षेत्र वाढविण्याचा त्यांचा मानस आहे. हळदीच्या या पिवळ्या पट्ट्यात गुलाबी स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड भविष्यात या क्षेत्रातल्या पिकाचा आणि त्यातल्या अर्थकारणाचा रंग आणखीन गडद करेल यात काही शंका नाही. अशाच नवनवीन यशस्वी यशोगाथा पाहण्यासाठी पाहत रहा टाइम टू टाइम. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.